लाडक्या बहिणींनो, अत्यंत आनंदाची अपडेट आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार मागणी करत होतो सरकारकडे, ई-केवायसी ऑनलाईन सुरू करा, ऑनलाईन वेबसाईटवरती ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करा, जेणेकरून लाडक्या बहिणींचा प्रश्न सुटेल आणि ती मागणी आता पूर्ण झालेली आहे. सरकारचं खूप खूप धन्यवाद, कारण लाडक्या बहिणींनो ई-केवायसीची संधी पुन्हा प्राप्त झालेली आहे. आपण ही जी ऑफिशियल वेबसाईट पाहत आहोत त्यावरती मी रिफ्रेश करते. आता ही रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आले होते. जवळजवळ 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी होते की त्यांचे ई-केवायसी चुकले होते व त्यांना पर्याय नव्हता. अंगणवाडी सेविकाताई सुद्धा ऑफलाईन ई-केवायसी करण्यास नकार देत होते. आता त्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करण्यासाठी आता संधी मिळाली आहे. आता तुमचे सुद्धा 1500 रुपये सुरू होणार आहे. तुम्हाला सुद्धा पुढील हप्ते लवकरच जमा होणार आहेत. तुमची ई-केवायसी चुकली असेल तर नक्कीच हा ऑफिशियल वेबसाईटवरती जा. त्यानंतर तुम्ही इथे क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चे टाका. आधार प्रमाणीकरणासाठी संमती, मी सहमत आहे, OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी तर लाडक्या बहिणींनो, तुमचे तर यादीमध्ये नाव असेल तर नक्कीच हे दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर ई-केवायसी होणार आहे. हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या नावात नाही. आता बघा, आपण इथे कॅप्चे टाकूया आणि त्यानंतर इथे काय झालेलं आहे, आपण OTP पाठवावरती क्लिक करूया. हा बघा, या यादीत नाव नाही, म्हणजे ही जी लाभार्थी आहे त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होत आहे. त्यांची ई-केवायसी प्रॉपर पद्धतीने झाली आहे, त्यामुळे यांची दुरुस्तीची काही गरज नाही. हे प्रॉपर पद्धतीने ह्यांचे पैसे सुरू राहणार आहेत. तर अत्यंत आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या. शेवटची संधी सरकारने दिली आहे. महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.